नमस्कार मंडळी. दिलकशीच्या या नव्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. कधीकधी सत्य आपल्यासमोर असतं, पण आपण त्याच्याकडे बघायचं टाळत असतो. कारण ते सत्य स्वीकारण्याची ताकद आपल्यात नसते. आणि जेव्हा तेच सत्य अचानक आपल्या आयुष्याच्या दारावर येऊन उभं राहतं, तेव्हा सगळं काही बदलून जातं. आजचा भाग फक्त एका दिवसाची गोष्ट नाही आहे, तर आहे एका अशा सत्याची सुरुवात ज्यामुळे नातं, विश्वास आणि प्रेम सगळंच प्रश्नात येणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या दिलकशी भाग 58ला. ध्रुवची आजची सकाळ उगवली ती फार गडबडीत. 8 दिवस पूर्ण बेड रेस्ट घेतल्यानंतर कनक आजपासून तिचं ऑफिस जॉईन करणार होती. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा तिची सिक्युरिटी अल्बर्टला डोळ्याखालून घालायला लावली आणि त्या सर्वांबद्दल रिपोर्ट करायला लावला. त्याच्या आज बॅक टू बॅक मीटिंग शेड्यूल असल्यामुळे तो ब्रेकफास्ट न करताच ऑफिसला निघून गेला होता. सेंड इमिजिएटली टू शालिनी. ऑफिसच्या कॅबिनमध्ये बसताच त्याने तेजाला ऑर्डर सोडली. त्या दिवशी शालिनी कनकची कंप्लेंट घेऊन त्याच्याकडे आली तर होती, पण त्याने त्याला काही सांगेल त्याआधीच तिला काम देऊन आउट ऑफ इंडिया पाठवले होते. त्यामुळे आज 15 दिवसांनी शालिनी ऑफिसला तिचं काम करून परत आली होती. हॅलो ध्रुव. त्याने तिला येताबरोबर बोलवल्यामुळे ती खुशीतच त्याच्या कॅबिनमध्ये शिरली आणि त्याला ग्रीट केले. गिव्ह डिटेल्स ऑफ द प्रोजेक्ट यू वेंट फॉर. ध्रुवने एका हाताने त्याच्या लॅपटॉपमध्ये खुडबुड करत एक हात तिच्याकडे वर करत तिला फाईल मागितली. त्याचं सगळं लक्ष लॅपटॉपवरच होतं. त्याने एक नजर उचलून तिच्याकडे बघितलं पण नव्हतं. ते मी एक्साइटमेंटमध्ये फाईल कॅबिनमध्येच राहिली. शालिनी अडखळत म्हणाली. तेजाने जसं ध्रुवने बोलवल्याचा निरोप दिला होता तसं तिने बाकी कोणताही विचार न करता सरळ त्याची कॅबिन गाठली होती. आणि आता मात्र तो तिला प्रोजेक्टची फाईल मागत होता. ते बघून ती अडखळली, कारण तिला माहीत होतं ध्रुव कामाच्या बाबतीत किती परफेक्ट आहे ते. एक्साइटमेंट अँड वाय? इट्स फन व्हेन यू कम टू वर्क हिअर. त्याने लॅपटॉपमध्ये मान वर काढून तिच्याकडे बघितले आणि तिच्यावर ओरडला. ते ते मला वाटलं एवढ्या दिवसांनी तू. त्याच्या रागाला तर सगळेच घाबरतात, मग ती काय. आफ्टर ऑल डेज डे, डिड यू गो आउट फ्रॉम वर्क ऑर फॉर अ हॉलिडेज. आता तो खुर्चीहून उठून उभं राहत तिच्याकडे नजर रोखून बघू लागला. तशी ती त्याला सॉरी म्हणून लगेच तिच्या कॅबिनकडे पळाली. पुढच्या 5 मिनिटात शालिनी हातात फाईल घेऊन त्याच्या कॅबिनमध्ये आली आणि तिने त्याला फाईल दिली. त्याने रागात तिच्या हातातून ती फाईल हिसकवली आणि त्या फाईलमध्ये बघून पुन्हा लॅपटॉपकडे बघत त्याचं काम करू लागला. बजाज ग्रुपसोबत संध्याकाळी जी मीटिंग ठरली आहे ती कॅन्सल करून 2 दिवसानंतर शेड्यूल कर. त्याने काम करता करता तिला सांगितलं. पण ध्रुव. तिच्या तोंडून ध्रुव ऐकताच त्याने तिच्याकडे नजर रोखत बघितलं. तसं सॉरी बॉस, बजाज ग्रुपसोबतची आजची मीटिंग जरा जास्त इम्पॉर्टंट आहे. तू म्हणशील तर मी स्वतः जाऊन हवं तर मीटिंग करते आणि तुला अपडेट्स देते. आता मात्र त्याची कीबोर्डवर चालणारी बोटं थांबली आणि त्याने चेअर सरळ तिच्या दिशेला वळवली. डू यू कन्सिडर युअर सेल्फ व्हेरी स्मार्ट? ही कंपनी माझी आहे आणि तिला मी माझ्याच नियमावर चालवणार. त्यामुळे मला शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस. जा आणि सांगितलं तेवढं काम कर. सोबत उद्या माझी CM सोबत अपॉइंटमेंट फिक्स कर आणि मला टाईम मेसेज करून ठेव. त्याच्या चेहऱ्यावरचा राग बघता शालिनी ओके म्हणत तिच्या कॅबिनकडे निघून गेली. बॉस शेठे बोलायला तयार आहे. लंच ब्रेक झाला तरीसुद्धा ध्रुव त्याचं काम करत होता. तेवढ्यात तेजाने येऊन त्याला सांगितलं. तसं ध्रुव लॅपटॉप ऑफ करत खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि निघणारच होता
की कनक त्याच्या कॅबिनमध्ये शिरली. अरे वा, आज तर माझं नशीबच उघडलं म्हणायचं. आज तू स्वतः किल्लेदार इंडस्ट्रीमध्ये आली, म्हणजे काहीतरी खास तर नक्कीच असणार. ध्रुवने तेजाला नजरेनेच खुणावले. तसा तेजा निघून गेला आणि मग तो कनककडे बघत तिचं कौतुक करत म्हणाला, बॉस, नील सरांनी अर्जंट या फाईलवर सिग्नेचर आणायला पाठवलंय. तिने एका हाताने त्याच्याकडे फाईल देत म्हटलं. तसं त्याने तिच्या दुसऱ्या हाताकडे बघितलं तर त्याला पट्टा लावलेला होता. ते पाहून तो हलकच हसला. ओके, म्हणजे आज बायको नाही, सेक्रेटरी आली आहे. त्याने तिच्या हातातून फाईल घेऊन टेबलवर ठेवली आणि फोन उचलत पिऊनला लंचची ऑर्डर दिली. यू कॅन सीट. ॲक्च्युली हा लंच टाईम आहे, तर मी पहिले जेवण करणार. त्याची नाटकं पाहून कनकने तिची मान किंचित नकारात हलवली आणि ती सोफ्यावर बसली. ती बसताच तो सुद्धा तिच्या शेजारी बसला आणि त्याने अलगद तिच्या हातातला पट्टा काढून बाजूला ठेवला. ध्रुव, आपण ऑफिसमध्ये आहोत. तो त्याच्या एका हाताने तिचे केस व्यवस्थित करत होता. तेव्हा तिने कावरबावरं होऊन लाजत त्याला म्हटलं, आणि ऑफिसही आपलंच आहे. तिला लाजलेलं पाहून त्याच्या हृदयाचे ठोके जलद पडत होते. त्याने कसं तरी स्वतःला कंट्रोल करत तिच्या गालावरून अलगद अंगठा फिरवत तिला म्हटले, कोण येईल? त्याच्या स्पर्शाने तिच्या गालावर लाली चढून आली होती. तिने तिचे डोळे मिटत त्याला सांगितलं. तसं त्याने एक वेळ दरवाजाकडे बघितलं आणि मग तिला म्हणाला, लॉक आहे. आता मात्र तिला म्हणायला काहीच सुचत नव्हतं. तशी ती उठून उभी राहिली आणि टेबलकडे 2 पावलं चाललीच असेल की तिच्या हाताला ओढ जाणवली. ध्रुव सुद्धा उठून उभं राहत तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याने तिला एका हाताने त्याच्या मिठीत ओढून घेतली. तिने नजर वर करून पाहिलं तर त्या दोघांची नजर एकमेकांमध्ये अडकली. तसा त्याचा हात आता तिच्या कमरेवरून हळूहळू करून फिरायला लागला आणि तिचे डोळे अलगद बंद झाले. त्याच्या हलक्या स्पर्शाने सुद्धा तिचा ऊर वर खाली होऊ लागला. तिला तसं बघत तो मात्र स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याने लगेच तिचे ओठ ताब्यात घेतले. त्याचा एक हात तिच्या मानेवर आणि दुसरा हात तिच्या पाठीवरून फिरू लागला. तसं तिने सुद्धा तिच्या हातांची पकड त्याच्या पाठीवर घट्ट केली. दोघेही एकमेकांच्या स्पर्शात एवढे गुंतले होते की त्यांना वेळेचे आणि जागेचे भान सुद्धा राहिले नाही. पण दरवाजावर जसं नॉक व्हायचा आवाज आला तसं तिने अलगद डोळे उघडून त्याला तिच्या हाताने मागे लोटण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मात्र तिच्या भोवतीची त्याची पकड अजून घट्ट करून तिला अजून रफली किस करू लागला. पुन्हा दरवाजावर नॉकचा आवाज आल्याने मात्र तिने त्याच्या छातीवर थोडा अजून जोर लावला. तसं त्याने वैतागून तिचे ओठ सोडले आणि तिच्याकडे बघू लागला. त्याचा वैतागलेला चेहरा पाहून तिने लगेच त्याला मिठी मारली. तसं त्याने सुद्धा तिच्या डोक्यावरून हात फिरवत हळूच तिच्या कानात म्हटले, आज सोडतो आहे, पण हा पट्टा निघताच लवकरच आपण केरळ जाणार आहोत आणि तिथे मात्र मी तुझं काही एक ऐकणार नाही. आता मात्र त्यांना एवढी लाज वाटू लागली की तिला तिचा चेहरा कुठे लपवू तेही समजत नव्हतं. दरवाजाचा आवाज आला तसा ध्रुव स्वतःचे कपडे ठीक करत त्याच्या जागेवर जाऊन बसला. कनक सुद्धा तिचा अवतार व्यवस्थित करून सोफ्यावर बसली. पिऊनने लंच लावला आणि निघून गेला. ध्रुव तिच्या चेहऱ्यावरचे लाजेचे भाव बघत होता, तर कनक मात्र त्याच्या अशा एकटक बघण्याने अजूनच लाजून पाणी पाणी होत होती. यातच त्या दोघांचे शांततेत जेवण झाले. जेवण झाले तसं ध्रुवने तिच्या फाईलवर सिग्नेचर केलं आणि अल्बर्टला तिला व्यवस्थित कंपनीत घेऊन जायला सांगितलं आणि तो निघाला शेठेकडे. काय मग शेठे, इथे काही कमी तर होत नाही ना? ध्रुव शेठेकडे बघून उपहासात्मक हसत म्हणाला, अरे त्याला कमी होत होती म्हणून तर आम्ही त्याच्यासाठी स्पेशल व्यवस्था केली आहे. नीलने ध्रुवच्या आधीच तिथे हजेरी लावली होती. सर प्लीज, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहे, पण प्लीज थांबवा हे सगळं.
शेठेला आज खुर्चीवर बांधले नव्हते, त्यामुळे तो त्याचे हात जोडत ध्रुवला म्हणाला, सांग मग त्या पार्टीत असं काय झालं होतं की डॅडला ती पार्टी सोडून जावं लागलं. ध्रुव ताठ बसून त्याच्या उजव्या गुडघ्यावर डाव्या पायाचा तडवा ठेवत म्हणाला, सर, ते फक्त बिझनेसविषयी थोडंसं. तो बोलतच होता की नीलने उठून एक सनसनीत त्याच्या कानात वाजवली, याला साधी सरळ भाषा कधीच समजणार नाही, जा घेऊन या. नीलने तिथे उभ्या असलेल्या गार्डकडे बघत म्हणाला. तसं तो गार्ड पटकन बाहेर गेला आणि एक बाई सोबत तिच्या 7-8 वर्षाच्या मुलाला घेऊन दरवाजात उभा राहिला. ती बाई आणि तो मुलगा दोघेही भेदरलेल्या नजरेने त्या सगळ्यांकडे बघत होते. तेवढ्यात त्या मुलाची नजर शेठेवर गेली आणि त्याने त्या बाईचा हात सोडला आणि पळतच शेठेकडे येऊ लागला. बाबा, सोडा मला, मला बाबांकडे जायचंय. तो मुलगा पळत येत असताना एक गार्डने मध्येच त्याला पकडलं. तसा तो मुलगा त्या गार्डच्या हातावर त्याच्या छोट्या छोट्या बुक्क्यांनी मारत त्याला म्हणू लागला, सोडा त्याला. ध्रुवने ऑर्डर सोडली. तसा त्या गार्डने त्या मुलाला सोडलं आणि तो मुलगा पळतच शेठेच्या गळ्याला येऊन बिलगला. बाळ, हे बघ, मी तुझ्या बाबांशी खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहे, तर तू आता ह्या अंकलसोबत बाहेर जाऊन छानपैकी आईस्क्रीम खाऊन ये. नील त्या मुलाजवळ जाऊन त्याला समजावत लाडीगोडी लावू लागला. तसं त्या मुलाने एकदा शेठेकडे आणि एकदा त्याच्या आईकडे बघितलं. शेठेनी डोळ्यांनीच त्याला त्या माणसासोबत जायला खुणावलं. तसं तो मुलगा एका गार्डसोबत बाहेर निघून गेला. अरे, या मॅडमांना इथे यांच्या बाजूला खुर्ची द्या, म्हणजे हे पटापट बोलतील तरी. नील वैतागत एका गार्डला म्हणाला. तसं त्या गार्डने खुर्ची आणून शेठे यांच्या बाजूला ठेवली. त्यावरती आलेली बाई गुपचूप येऊन बसली. ध्रुव फक्त त्या दोघांच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. तुझ्या सगळ्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या असतील तर आता मुद्द्याचं बोल. ध्रुव शेठेला काही न बोलता नीलकडे बघत म्हणाला, पण त्याच्या त्या नजरेने शेठे मात्र इकडे गार झाला. सर, फक्त माहिती द्यायची होती. नीलने सरळ गन काढून शेठेच्या शेजारी असलेल्या बाईच्या डोक्याला लावली. तसा तो ततपप करू लागला. पुढे, लवकर लवकर बोल. नील बंदुकीच्या ट्रिगरवर त्याचं बोट घट्ट करत म्हणाला, सर, सर, प्लीज प्लीज, मी सगळं सांगतो, तिला काही करू नका, प्लीज सर. शेठे डायरेक्ट ध्रुवच्या पायात पडला आणि त्याने त्याच्या दोन्ही हातांनी त्याचा एक एक पाय धरून त्याला विनंती करू लागला. तसं ध्रुवने गार्डला इशारा केला आणि गार्डने परत त्या शेठेला पकडून खुर्चीवर बसवले. ध्रुव त्याचं मन घट्ट करून शेठे काय बोलणार आहे त्याचा एक एक शब्द ऐकायला तयारीत बसला होता. कारण पुढे जी माहिती येणार होती ती नक्कीच चांगली नाही हे त्याला माहीत होतं. काय सांगितलं तू त्यांना पार्टीत? बोल लवकर. नीलने त्याच्या डोक्यावरून बंदुकीतून त्या खुर्चीच्या बाजूला फायर केले. मुंबईत रायचंदे यांच्या झालेला ॲक्सिडेंट तुमच्या आजीसाहेबांनी म्हणजे लक्ष्मीबाई यांनी केला, ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची होती. गोडीच्या आवाजाने शेठे घाबरला आणि त्याने एका दमात भराभर त्याला माहीत असलेले सर्व सांगितले. पण त्याच्या तोंडून रायचंदे यांच्या अपघाताची गोष्ट ऐकताच ध्रुव खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि नील सुद्धा आता आश्चर्याने डोळे मोठे करत ध्रुवकडे बघू लागला. रायचंदे म्हणजे कनकचे आई वडील? पुढे काय होणार? एक सत्य जे सगळं काही बदलून टाकू शकतं. ते खरं आहे की अजून एक खेळ? लक्ष्मीबाईंच्या या निर्णयामागे नेमकं कारण काय होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कनक जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा ती ध्रुवच्या सोबत उभी राहील की त्याच्यापासून कायमची दूर जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पाहत रहा दिलकशी. कारण पुढचा भाग फक्त एक कथा नाही तर आहे नात्यांची खरी परीक्षा.
आणि जर तुम्हाला ही कथा खरोखर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे जे काही होणार आहे ते तुम्ही चुकवूच शकत नाही. धन्यवाद.